किंवा कमरेच्या मणक्याची शिर दाबलेली हा लेखी रिपोर्ट आहे. ठीक आहे ना. ओके. आणि ते MRI मध्ये इथला हा मेंदू आहे, हा मज्जाराची ही रेष आहे ती. आता MRI वाचायचा कसा, MRI लेखी रिपोर्ट मध्ये नाही कळत, पण हा जे मशीन मध्ये जो बाण दाखवतोय ना, ते दाखवतोय की कुठेतरी फॉल्ट आहे. ठीक आहे ना, बरोबर ना. हा सर्वायकलचा मणका आहे, C1 C2 C3 C7 पर्यंत मणके. इथे एवढ्या ठिकाणी शिर दबलेली आहे, पाठीला पण थोडा त्रास आहे, आणि L4 L5 S1 मध्ये इथं शिर दबलेली. हा, त्याच्यामुळे तो त्रास होतोय तुम्हाला कमरेला. माकडा तिथं पण त्रास होतो, तो पण त्रास कमी होईल. आणि आता इथून पुढे पडायचं नाही, विहिरीतून पडायचं नाही. ते खूप जुन्या गोष्टी आहेत. जुन्या गोष्टी आहे. आता काही नाही. आता कसं तरुणपणी झालेले. पण ते तरुणपणे झालेलं आहे, पण ते आता त्रास होतोय ना. दुर्लक्ष जवळच केलं आपण, म्हणजे असं काही नाही. हा, आणि हे 2018चा रिपोर्ट आहे ना. हा, त्रास व्हायला लागल्यानंतर आपण ते केलं होतं 18ला. आणि आता किती चालू आहे? 25 चालू आहे. 25 साली. म्हणजे किती वर्ष झाले? किती 8 वर्ष झाले असेल. ते बाकी फिजिओथेरपी वगैरे शेक घेणं काही कामाचं नाही. फिजिओथेरपी फक्त तुम्ही एक्सरसाइज करा. मग तुम्ही किती फिजिओथेरपी करणार? नाही, त्यामुळे मला फरक पडला, पण आता जास्त त्रास व्हायला लागला. जास्त त्रास झाला. ठीक आहे ना. तुमचा मग असं चाललं, खूप फरक पडला मला. 80. आता किती फरक पडला तुम्हाला? 75%. 75% फरक पडला. इथे जाणवतं अजून. हां, थोडंसं इथे जाणवतं. अच्छा. काय टेन्शन, काय डाऊट? बाकी काय नाही. आता तुम्हाला कोण सांगितलं? राक्षे मेडिकल आणि तिकडे तिकड्यांनी मला सांगितलं ते घेऊन येतो. त्यांची माझी भेट झाली नाही, म्हणून मी ते तिकडे राक्षांना भेटले. तुम्हाला त्यांनी वाकडं जातात बघितलं, मला म्हटलं असं डॉक्टर कोण आहे, मला नाव सांगितलं. त्यामुळे माझे मित्र ते फोन करतो म्हणजे तुम्हाला फोन लावला. बरं, काही इंजेक्शन? काय नाही. काही लेप? काय नाही. सगळा डाऊट घेतला? सगळं ओके. मला 75% आत्ता फरक पडलेला आहे. तुमचा आवाजच चेंज झाला. ते मला मगाशी बोलता पण येत नव्हतं असं काही. खूपच म्हणजे त्रास होतो. आणि टेन्शन नाही घ्यायचं. जोपर्यंत सांधे बसणार नाही तोपर्यंत तुम्ही बरे नाही होणार. चालेल. काय डाऊट? काही नाही. टाकळकर? काही नाही.